आज निवडणूक चिन्ह आणि अंतिम उमेदवार यादी जाहीर होणार। प्रचारालाही आजपासून खऱ्या अर्थाने सुरुवात। 29 महापालिकांची निवडणूक अर्ज मागे घेण्याची मुदत संपली। आज मुंबईत महायुतीच्या प्रचाराची पहिली तोफ धडाडणार। वरळीच्या NSCI डोममध्ये होणार जाहीर मेळावा। मुख्यमंत्री फडणवीसांसह शिंदे, आठवले राहणार उपस्थित। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पालिकेच्या प्रचाराचा नारळ फोडणार। आज सांगलीत मुख्यमंत्र्यांची पहिली जाहीर सभा। इचलकरंजीत रोड शोचं आयोजन, तर संध्याकाळी वरळीच्या NSCI डोममध्ये मेळावा। कोल्हापुरात महायुतीच्या प्रचार मोहिमेचा आज शुभारंभ। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत शुभारंभ होणार। चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय महाडिकांसारखे दिग्गज नेते होणार सहभागी। पुण्यात शिवसेनेच्या प्रचार मोहिमेचा आज शुभारंभ। उदय सामंतांच्या उपस्थितीत प्रचाराला सुरुवात होणार, तर एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत 9 जानेवारीला भव्य रॅलीचं आयोजन। भाजपानं मुंबईला दिलेले उपमहापौर अमराठी का? अखिल चित्रेंचा सवाल। शिवसेनेनं आजपर्यंत मुंबईला दिलेले सगळे महापौर मराठीच होते, यापुढेही मराठीच असणार, चित्रेंचा ट्विट करत दावा। 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज तिसरा दिवस। साताऱ्यातील संमेलनात आज अजित पवार राहणार उपस्थित। दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास संमेलन स्थळी जाणार। फडणवीस सरकारची लाखो शेतकऱ्यांना नववर्षाची मोठी भेट। शेती आणि पीक कर्जाशी संबंधित 2 लाख रुपयांपर्यंतच्या सर्व व्यवहारांवरील मुद्रांक शुल्क माफ। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा महत्त्वाचा निर्णय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।